आपण दरवर्षी नवरात्रीत 9 रंग वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे फक्त रंग नाहीत, तर हे देवीने महाशक्तिशाली राक्षसाचा वध करण्यासाठी वापरलेले 9 दैवी अस्त्र आहेत. चला जाणून घेऊया त्या महायुद्धाची गाथा, जी आजपर्यंत कोणी सांगितली नाही. जेव्हा अंधार आणि अज्ञानाने पृथ्वीला घेरले होते, तेव्हा आई जगदंबेने शैलपुत्री रूपात पांढऱ्या रंगाची शुद्धता धारण केली. हा तिचा पहिला प्रहार होता, सत्याचा आणि धर्माचा पाया रचणारा. राक्षसाची शक्ती वाढू लागली. तेव्हा देवी ब्रह्मचारिणी बनली आणि तिने लाल रंगाची साडी नेसून आपल्यातील प्रचंड क्रोधाग्नी प्रकट केला. हा फक्त रंग नव्हता, तर दुष्टांचा नाश करण्याची ती प्रतिज्ञा होती. राक्षसाने मायाजाल पसरवले. तेव्हा देवीने चंद्रघंटा रूपात रॉयल ब्ल्यू रंगाची गंभीरता धारण केली आणि ज्ञानाच्या प्रकाशाने त्या राक्षसाच्या भ्रमाचा भेद केला. राक्षसाने पृथ्वीवरील आनंद आणि समृद्धी हिरावून घेतली. तेव्हा देवी कुष्मांडा बनली आणि तिने पिवळ्या रंगाच्या तेजाने संपूर्ण सृष्टी पुन्हा एकदा आनंदाने आणि उत्साहाने भरून टाकली. जेव्हा राक्षसाने निसर्गाचा विनाश सुरू केला, तेव्हा देवी स्कंदमाता बनली. तिने हिरवा रंग धारण करून निसर्गाला पुन्हा जिवंत केले आणि दाखवून दिले की सृष्टीची खरी शक्ती तिच्यातच आहे. राक्षसाचा अहंकार शिगेला पोहोचला. तेव्हा देवीने कात्यायनी हे सर्वात शक्तिशाली रूप घेतले. तिचा करडा रंग त्या राक्षसाच्या अंताची घोषणा होता. या रंगाने तिने वाईट शक्तींना जाळून भस्म केले. युद्धामुळे थकलेल्या भक्तांमध्ये नवीन ऊर्जा भरण्यासाठी देवी कालरात्री रूपात प्रकट झाली. तिच्या नारंगी रंगाने भक्तांमध्ये असा उत्साह भरला की ते पुन्हा एकदा राक्षसाचा सामना करण्यास सज्ज झाले. युद्धाच्या अंतिम टप्प्यात देवी महागौरी बनली. तिने मोरपंखी रंगाची साडी नेसून आपल्या सौंदर्याने आणि कृपेने राक्षसाची उरलीसुरली शक्तीही नष्ट केली. आणि शेवटी जेव्हा राक्षसाचा पूर्णपणे पराभव झाला, तेव्हा देवी सिद्धिदात्री बनली. तिने विजयानंतर गुलाबी रंगाची साडी नेसली. हा रंग प्रेमाचा, करुणेचा आणि क्षमेचा होता. देवीने संदेश दिला की युद्ध संपले आहे आणि आता फक्त प्रेम आणि भक्तीचं श्रेष्ठ आहे. म्हणून नवरात्रीचे हे 9 रंग फक्त फॅशन नाहीत, तर ते आपल्या आतल्या वाईट विचारांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक रंगाची साडी नेसताना आठवण ठेवा, तुम्ही देवीची तीच शक्ती स्वतःमध्ये धारण करत आहात. ही आहे नवरात्रीची खरी शक्ती.